गाईज, कशा आहात? बरं आहेत ना तुम्ही? बरेच असणार. तर आज मी माझ्या बहिणीवरती प्रँक करणार आहे. Instagram, Facebook आणि YouTube हे सगळं डिलीट करणार आहे. का आता मला ह्याच्यावर व्ह्यूज, फॉलोअर्स वगैरे काहीच वाढत नाही असं मी तिला सांगणार आहे. अन ती आता सध्या गेली आहे बाळाकडं. बाळाला बघायला की आहे ना झोपलंय का नाही वगैरे. तर मी तिच्यावर प्रँक करणार आहे. तुम्ही पण बघा की प्रँक कसा होतो. लास्ट पर्यंत तुम्ही बघा कसा होतो म्हणून. आता ती येतच असेल. तिला 5-10 मिनिटं झालेच जाऊन ती आता येतच असेल. आपण तिच्यावर प्रँक करणार आहे हे शेवटपर्यंत बघा. आता मी कॅमेरा लपवते. पुढे बघत राहावा कसं वाटतंय. मस्त मस्त प्रँक बनणार आहे. तुम्ही बघत राहावा पुढेपर्यंत. बघा मी आहे ना इथे पाठी कॅमेरा लपवते मी. तर तुम्ही पण बघत राहावा पुढेपर्यंत तिची रिॲक्शन तुम्ही बघा. पूर्ण तिची रिॲक्शन कॅप्चर करणार आहे ह्याच्यामध्ये. मला माहित नाही तिची रिॲक्शन ह्याच्यामध्ये काय असणार आहे, पण तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. भारी ब्लॉग असणार आहे. आता मी तिच्यावर कधी असं प्रँक केला नाही आणि तिला माहिती आहे की मी कधी प्रँक वगैरे असं करत नाही. तिला गाईज मी कॅमेरा लपवलाय फॅनच्या पाठी. आता येतच असेल ती, बघूया आता. चला आता येईन ती, तुम्ही पण बघा पुढपर्यंत. आली गाईज. ये ना घरामध्ये. करताय बाळ रडत नाही ना? खरं ना? नाही तर मस्करी करू नकोस माझ्या बरोबर. नाही तर बाळ रडत असेल आणि बोलते नाही. बस ना. हा हा ऐक ना, मला एक गोष्ट तुला सांगायची होती रेश्मी. आता आपण व्हिडिओ वगैरे टाकतो ना ग इंस्टाग्रामला वगैरे. तर त्याच्यावर व्ह्यूज वगैरे काहीच पडत नाहीये आणि सबस्क्रायबर वगैरे आता काहीच वाढत नाही. आता मी 2 दिवस व्हिडिओ टाकला त्याच्यावरती ना फक्त 1000-1500च व्ह्यूज येत आहेत. आणि आता 3 महिने झाले मी अकाउंट खोलेलं, त्याच्यावरती पण नाही वाढत आहे. अकाउंट वरती सबस्क्रायबर वगैरे काहीच वाढत नाही. तर माझं म्हणणं आहे की नको आता आपण व्हिडिओ वगैरे काढायला, डिलीट करून टाकूया. बोलत होते आता करायचं सर्व म्हणून आपण सुरू पण केलं. ट्रायपॉड वगैरे घेतला, माईक घेतला. आता परत बंद करणार. पण नाही ना, आता जसं आपण पब्लिक साठी करतोय पण ते लोक आपल्याला रिस्पॉन्सच देत नाही चांगलं, तर आपण काय काढायचं. आता ठीक आहे, आता घेतले वस्तू आता आपण कोणाला तर देऊन टाकू ना. नको मला नाही काढायचं. का तर आपले सबस्क्रायबर वाढत नाही, लाईक्स वाढत नाही, व्ह्यूज वाढत नाही, तर कशाला उगाच. एवढी एडिटिंग वगैरे करतो, व्हिडिओ टाकतो सगळं. नको मला नाही करायचं. मला आता त्याच्यावर इंटरेस्टच उडून गेला. आता नाही काहीच नाही. आता काल परवा दिवशी व्हिडिओ टाकलेला अजून व्हायरल नाही गेला. ऍटलीस्ट 5-6 हजार तरी जायला पाहिजे, सबस्क्रायबर वगैरे वाढायला पाहिजे. सबस्क्रायबर कमी आता सध्याला नाही होते, मग नंतर आता शॉर्ट्स व्हिडिओवर आपण फोकस करतोच आहे. मग नंतर पण नाही ना, बस आपण आता ते टाकलं त्याच्यावरती पण नाही होते. मग आता काय करणार सांग. आपण पण ब्लॉग्स बघतो, त्यात पण सांगतात ना की स्टार्टिंगला त्यांची परिस्थिती कशी होती, मग नंतर होऊन जाईल. ट्राय तर पण आता 3 महिने झाले ना ग रेश्मा आता अकाउंट खोलून, तरी पण आपले फॉलोअर्स अजून 100 पण नाही झाले. आताशी 60 झाले. इंस्टा वगैरे बंद नको करू आणि युट्यूब तर आताच सुरुवात केली, बघू काय होतं. नाही ना, मला नाही इंटरेस्ट. मला डिलीट करायचंय. नको आता. का तर एवढं रात्रंदिवस एडिटिंग करा वगैरे, ब्लॉग काढा, एवढे पैसे वगैरे टाकले आपण सगळ्या गोष्टीला, मग त्याला काय अर्थ झाला की काहीच वाढत नसेल, सबस्क्रायबर वाढत नाही, युट्यूबला वगैरे व्ह्यूज वगैरे येत नाही, लाईक्स वगैरे येत नाही, मग ह्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही ना. मला नाही पाहिजे. मी आहे ना तुला सांगणार होती लय दिवसापासून, पण आता सांगायची इच्छा झाली. जाऊ दे बोला, तुला सांगते. आता मला ना हे सगळं बंद करायचं. नको आता. नको आता. का ते युजच वाढत नाही, तर मग आता बंद करून टाकते. मला नाही काढायचं आता. मी आहे ना युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे सगळं बंद करून टाकलं. मला नाही पाहिजे. का ते ह्याच्यामध्ये व्ह्यूज वगैरे काहीच वाढत नाही. आपण एवढं मेहनत करणार, तुझी कॉलेज वगैरे सोडून तू माझ्यासोबत व्हिडिओ वगैरे काढते, तुझं पण आहे ना त्याच्यामध्ये. सपोर्ट करते, मी थोडी बोलते तुला नाही करणार. तू तर सपोर्ट करते, तसं नाही विषय ग. सपोर्ट तर तू मला कायम करणार, हे तर मला माहितीच आहे. पण तरी पण नाही होते ना. आपण एवढं मेहनत करणार आणि आपल्याला लोक सपोर्टच नाही करणार, तर काय अर्थ त्याच्यामध्ये. नको, मला बंद करायचंय आता. तुझी काय इच्छा आहे का? तर माझी ती इच्छा आहे की मला नाही काढायचं आता. इथून पुढे मी बंद करणार. नको, काय अर्थ नाही याच्यामध्ये. आता आपण एवढं मेहनत करणार, आपण एवढं. आता पण मध्यंतर आपण एक व्हिडिओ टाकलेला माहितीये का आपण, की कॉड आपल्याला भेटला नाही, त्याच्यावरती पण 200च व्ह्यूज आहे. काय अर्थ त्याच्यामध्ये. मग आपण एवढं स्टेशनला आपलं लहान बाळ सोडून गेलो, की आपलं क्रियांश बाळ. बघू हाय महिना ट्राय करूया. नको, मला नाही करायचं. नको, मला बंद करायचं. आता मला इंटरेस्टच राहिला ना त्याच्यामध्ये. काय आहे आता त्याच्यामध्ये.
नको, माझा इंटरेस्ट उडायला आहे. मी डिलीट करून टाकते, आयडी बंद करून टाकते. नको मला. का तर आपण त्या दिवशी पण व्हिडिओ केला, त्याच्यावरती पण 200 व्ह्यूज आले. ऍटलीस्ट त्याच्यावरती 500 1000 आले असं तर काय वाटलं नसेल. तर आपला फर्स्ट ब्लॉग आहे तर आपल्याला लोकांनी सपोर्ट पण केले तसं. अजून प्रयत्न तर करू, नाही गेला तर मग बंद कर. आधी ट्राय तर करूया थोडे प्रयत्न का ते व्ह्यूज वगैरे सबस्क्रायबर तरी वाढले पाहिजे ना, ते पण नाही वाढत आहे. लाईक्स वगैरे तर ते ठीक आहे, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर तर वाढले पाहिजे. लाईक लोकांच्या मनावरती असं, त्याला आवडलं तर करतात, नाही आवडलं तर नाही करत. पण ऍटलीस्ट सबस्क्रायबर आणि व्ह्यूज जरी जायला पाहिजे. व्ह्यूज पण जात नाहीये तर मला नाही पाहिजे, मला नाही करायचंय, मला बंद करायचंय. तुझी काय इच्छा आहे? नाही करायचं, ट्राय तर करूया अजून थोडे दिवस. किती ट्राय करणार आपण? एक तर ब्लॉग ट्राय केला ना. एका ब्लॉगने काय होणार आहे, अजून एक दोन टाकूया, बघूया काय रिस्पॉन्स भेटते. पण ब्लॉगचं सोड, मी आता एवढे व्हिडिओ पण काढते. इंस्टाग्रामला तर बघतेच ना माझे एवढे फॉलोअर्स आहेत, तर त्याच्यामध्ये काय व्ह्यूज जातात बघते ना, 1000च व्ह्यूज जातात. आणि माझे फॉलोअर्स माहित आहे ना किती आहे तुला? 30,000च्या पण पुढे फॉलोअर्स आहे माझे. त्याच्यामध्ये किती जायला पाहिजे? त्याच्यामध्ये पण नाही जाते. आपण एवढं करणार सगळं तर नाही होत ना. बोल मग आता काय करणार आपण? मग मी करणार बंद का? तर मला तर नाही ठेवायचं. बघ आता मला तर नाही ठेवायचं का? तर हे सबस्क्रायबर वाढत नाही, काय वाढत नाही, तर मग काय फायदा आहे आपल्याला एवढं करून? तुझं कॉलेज डुबवते, बघ मारते, तू माझ्या बरोबर सगळ्या गोष्टी व्हिडिओ वगैरे काढायला येते. ऐक ना रेश्मा, इथे ये, इथे ये, इथे ये ना. अगं ये ना, तुला काय ते सांगायचंय. बस इथे. मी तुझ्या बरोबर प्रँक करत होते. कसं वाटलं माझा प्रँक? मी खरं डिलीट करणार होते. सांग, कॅमेरा कुठे असेल? नाही सांगणार तर सांग. सिरियस बोलते का मस्ती करते? खरं मी प्रँक करते. शोध तू कॅमेरा कुठे ठेवला, तुला घरामध्ये दिसत नाही कुठे? कॅमेरा शोधायला माईक नाही लावलाय, कसं काय मग तू प्रँक? माईक नाही लावलं, मग माईक न लावता मी प्रँक नाही करू शकत का तुझ्या बरोबर? शोध शोध कुठे ठेवला असेल बघ. ते बघ पंखेच्या पाठीमागे ठेवलाय मी, तुला दिसला नाही. प्रँक झाला तुझ्या बरोबर. तर गाईज माझा फायनली प्रँक सक्सेस झाला आहे. कॅमेरा लपवण्याची जागा बघा, पंखा भेटलेला एवढ्या घरात. पंखा वरती चालू आहे, कसं होणार? चालेल, जाऊ दे. आपलं माझा आवाज येत असेल तुम्हाला, मला माहिती आहे. पंखा माझ्या बहिणीने आता घरात आली ना तेव्हा चालू केला, जाऊ द्या. पण माझा व्हिडिओ सक्सेस झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. आणि लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.